हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. बट ह्यामध्ये आजचा टास्क असा आहे की आपल्याकडे दोन ॲरे आहे आणि आपले ते दोघे ॲरे मर्ज करायचे आहे एका तिसऱ्या ॲरेमध्ये. तर ते कसे करू, तर ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघावा लागेल. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम्स आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्समध्ये टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपल्याला दोन ॲरे हे मर्ज करायचे आहे. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे दोन ॲरे. तर ए डबल आर इक्वल टू याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. वन टू थ्री फोर फाइव हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. ओके, देन सेकंड ॲरे याच्यामध्येही मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. तर 6 and 7. ओके, तर मला आउटपुट अपेक्षित आहे सी डबल आर, म्हणजे तिसरा ॲरे घ्यावा लागेल आणि दोघांना त्यात मर्ज करावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 हे मला आउटपुट भेटलं पाहिजे, हे मला आउटपुट अपेक्षित आहे. तर ह्यासाठी जर मी थोडा विचार केला तर मला आधी ॲरेचे एलिमेंट्स हे सी डबल आर आर मध्ये स्टोअर करावे लागतील. देन बी डबल आर आर चे एलिमेंट्स हे सी डबल आर आर मध्ये स्टोअर करावे लागतील. तर सर्वात आधी मी सी डबल आर आर चा एक ॲरे क्रिएट करून घेतो. बट आपल्याकडे एलिमेंट्स नाही आहे, तर आपल्याला ॲरेची जी लेंथ आहे ती पास करावी लागेल. तर त्याच्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. तर न्यू, आणि आपले जे एलिमेंट्स आहेत ते इंटेजर असल्यामुळे इंटेजर आणि त्यांच्यामध्ये आपल्याला लेंथ पास करावी लागेल. तर ती लेंथ आहे ए डबल आर डॉट एलियन जी टी एच प्लस बी डबल आर प्लस एल ई एन जी टी एच. देन आपल्याला आता फॉर लूप घ्यावे लागतील. देन फॉर, तर सर्वात आधी इनिशियलाइज, तर इंटेजर आय इक्वल टू 0. देन मला कंडिशन चेक करावं लागेल डॉट एल ई एन जी टी एच, देन आय ला प्लस प्लस, देन ओपन फॉर लूप, आणि यामध्ये मला सी डबल आर आर मध्ये ए डबल आर आर चे एलिमेंट्स हे पास करावे लागतील. तर सी डबल आर ऑफ आय इक्वल टू ए डबल आर ऑफ आय. याने काय होईल की जे ए डबल आर आर मध्ये एलिमेंट्स आहे ते हळूहळू करून सी डबल आर आर मध्ये स्टोअर होतील. देन बी डबल आर आर चे एलिमेंट्स मला सी डबल आर आर मध्ये ऍड करायचे आहेत. तर त्याच्यासाठी पुन्हा फॉर इंटेजर जे इक्वल टू 0, कंडिशन चेक करावं लागेल बी डबल आर डॉट एल ई एन टी टी एच, देन जे प्लस प्लस. ओके, देन पुन्हा सी डबल आर ऑफ आय प्लस जे इक्वल टू बी डबल आर ऑफ जे, म्हणजे जे एलिमेंट्स हे बी डबल आर आर मध्ये आहे ते सी डबल आर आर मध्ये ऍड होतील. तर इथे तुम्ही बघू शकता की सी डबल आर आर मध्ये दोघं ॲरेचे एलिमेंट्स ऍड आहे. देन आपल्याला त्याला सी डबल आर आर ला प्रिंट करून घ्यावं लागेल. तर त्याच्यासाठी पुन्हा फॉर लूप इंटेजर के
इक्वल टू 0, देन पुन्हा कंडिशन चेक करावं लागेल. तर k हा CRR.LENGTH and पुन्हा k प्लस प्लस. देन आपल्याला प्रत्येक एलिमेंट प्रिंट करायचे आहे. तर त्याच्यासाठी SYSO CRR ऑफ I याने आपल्याला एक एक एलिमेंट प्रिंट होऊन जातील. तर इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे दोन ॲरे. तर इंटेजर ARR काही एलिमेंट्स मी ऍड करून घेतो. 1 2 3 4. ओके. देन BRR याच्यातही मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. आणि मला हे दोघं ॲरे हे तिसऱ्या ॲरे मध्ये प्रिंट करायचे आहे, म्हणजेच ऍड करायचे आहे. तर त्याच्यासाठी मला इंटेजर CRR मला त्याच्यात लेंथ पास करावी लागेल. तर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. डेटा एलिमेंट्स हे इंटेजर आहे म्हणून इंटेजर आणि ARR डॉट लेंथ प्लस BRR डॉट लेंथ. देन आता जे माझ्याकडं ओरिजिनल ॲरे आहे मी त्यांना आधी प्रिंट करून घेतो. तर त्याच्यासाठी लागणार आहे मला फॉर लूप फॉर इंटेजर I इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावी लागेल ARR डॉट लेंथ देन I प्लस प्लस SYSO ॲरे ARR ऑफ I. आधी मी मेसेज देऊन देतो SYSO ARR म्हणजेच ॲरे फर्स्ट. देन सेकंड ॲरे साठी सेम प्रोसेस मला फॉलो करावं लागेल. ॲरे सेकंड देन फॉर लूप इंटेजर j इक्वल टू 0 आणि कंडिशन चेक करावं लागेल. ओके. देन j प्लस प्लस. देन प्रत्येक एलिमेंट्स मला प्रिंट करायचे आहे. BRR ऑफ j. ओके. तर इथं दोघं जे आपले ॲरे आहे ते प्रिंट होऊन जातील. तर आता आपल्याला लिहायचं आहे लॉजिक. तर त्याच्यासाठी पुन्हा फॉर इंटेजर k इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावं लागेल ARR डॉट लेंथ आणि k प्लस प्लस. ओके. तर आता मला ॲरे 1 चे एलिमेंट CRR मध्ये स्टोअर करायचे आहे एक एक करून. तर ॲरे CRR ऑफ k इक्वल टू ARR ऑफ k. तर इथं ॲरे 1 हा CRR मध्ये स्टोअर होऊन जाईल. देन सेकंड ॲरे साठी तर फॉर इंटेजर L इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावं लागेल. लेंथ
देन एल प्लस प्लस. देन मला आता एक एक करून बी डबल आर आर चे एलिमेंट सी डबल आर आर मध्ये ऍड करायचे आहे. तर सी डबल आर ऑफ के प्लस एल बी डबल आर ऑफ एल. ओके. देन आता जे आपला अरे आपण मर्ज केलेला आहे तर आधी मला इथं के ला बाहेर डिक्लेअर करावं लागेल. तर इथं इंटेजर के. ओके, एरर सॉल्व. तर आता मला अरे 2 चे एलिमेंट्स सी डबल आर आर मध्ये स्टोअर होऊन जातील. म्हणजेच आपला अरे हा मर्ज करून सी डबल आर आर मध्ये आता स्टोअर आहे. तर आता आपण त्याला प्रिंट करून घेऊ. तर SYSO मेसेज प्रिंट करून घेऊ. मर्ज अरे. देन आता आपण एक एक करून एलिमेंट्स प्रिंट करू. तर मला फॉर लूप ची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर m इक्वल टू 0 कंडिशन चेक करावी लागेल. सी डबल आर डॉट लेंथ आणि m ला प्लस प्लस. ओके. आणि मला आता इथे एलिमेंट्स प्रिंट करून घ्यावे लागतील. तर SYSO सी डबल आर ऑफ m. ओके. तर तुम्ही बघू शकता कोड हा टाइप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट सक्सेसफुली आपल्याला भेटत आहे की नाही. तर रन. तर तुम्ही बघू शकता अरे 1 हा 1 2 3 4 आहे आणि अरे 2 हा 6 5 6 7 आहे आणि आपला मर्ज झालेला अरे हा 1 2 3 4 5 6. म्हणजे आपलं आउटपुट हे प्रॉपर आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे आपलं लॉजिक हे आपलं सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम. तर फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी अरे साठी एक कंटेनर क्रिएट होईल. देन त्यामध्ये तर सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100 झिरो इंडेक्सचा. तर झिरो इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 1. 1 इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 2. सेकंड इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 3. थर्ड इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 4 and फोर्थ इंडेक्स मध्ये स्टोअर होईल 5. ओके. देन वी डबल आर आर साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200. त्याच्या झिरो इंडेक्सला स्टोअर होईल 6 आणि फर्स्ट इंडेक्सला स्टोअर होईल 7. देन सी डबल आर आर साठी एक ॲरे क्रिएट होईल.
म्हणजेच एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 300 आणि इंडेक्स त्याची लेंथ असेल 7 म्हणजे 6 इंडेक्स पर्यंत 0 1 2 3 4 5 देन फॉर लूप मध्ये सर्वात आधी आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 400 त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडे आय आहे 0 हा array of length तर array of length आहे 5 तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन सी डबल आर आर ऑफ आय म्हणजे सी डबल आर आर ऑफ 0 मध्ये ए डबल आर आर ऑफ 0 स्टोअर होईल म्हणजे 1. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय होईल 1. पुन्हा कंडिशन चेक होईल 1 हा 5 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप अगेन array ऑफ आय ची व्हॅल्यू सी डबल आर आर मध्ये स्टोअर होईल तर ती आहे 2. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल ती होईल 2. पुन्हा कंडिशन चेक होईल 2 हा 5 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन ए डबल आर आर ची व्हॅल्यू ती आहे 3 तर ती पुन्हा सी डबल आर आर मध्ये स्टोअर होईल 3. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर ती होईल 3. पुन्हा कंडिशन चेक होईल की 3 हा 5 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर ए डबल आर आता आहे आपल्याकडं 4 तर तो सी डबल आर आर मध्ये स्टोअर होईल 4. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर ती होईल 4. पुन्हा कंडिशन चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर array ऑफ आय आता आपल्याकडे आहे 5 तो सी डबल आर आर मध्ये स्टोअर होईल 5. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय होईल 5. पुन्हा कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर फॉर लूप मध्ये काही जाणार नाही तर फॉर लूप हा स्टॉप होईल. देन नेक्स्ट फॉर लूप तर इंटेजर जे तर जे साठी एक कंटेनर क्रिएट होईल आणि सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 500 त्यामध्ये स्टोअर होईल जे इक्वल टू आय प्लस जे इक्वल टू 0. देन कंडिशन चेक होईल तर आपल्याकडे जे आहे 0 हा बी डबल आर आर म्हणजे 2 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन बी डबल आर आर ऑफ जे आहे आपल्याकडं 6 हा स्टोअर होईल सी डबल आर आर आय प्लस जे म्हणजे सी डबल आर आरच्या 5 इंडेक्सला 6 स्टोअर होईल. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय होता आपल्याकडे 0 तो होईल 1. पुन्हा कंडिशन चेक होईल 1 हा 2 पेक्षा लहान आहे का तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. बी डबल आर आर ऑफ जे आहे आपल्याकडं 7 तो सी डबल आर आर मध्ये स्टोअर होईल
7 आणि पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर ती होईल आता 2 आणि कंडिशन चेक होईल 2 हा 2 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं फॉल्स आहे तर फॉर लूप इथं स्टॉप होईल आणि आपल्याला भेटेल CRRR म्हणजेच मर्ज झालेले दोन ॲरे. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपलं एक्सप्लेनेशन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.